नमस्कार. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात असतो. हो बरोबर, इन्स्टंट नूडल्स. चला बघूया यात नक्की काय दडलंय. म्हणजे बघा 2 मिनिटात जेवण तयार. सोयीचं तर आहेच, पण या सोयीसाठी आपण कोणती तडजोड करतोय हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे, नाही का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. ठीक आहे, मग सुरुवात करूया आपल्या तपासाच्या पहिल्या भागापासून. आपण काय करणार आहोत तर एका बाजूला ठेवूया एक खूप लोकप्रिय इन्स्टंट नूडल ब्रँड आणि दुसऱ्या बाजूला आपलं साधं घरगुती जेवण. तर एका बाजूला दिसतायत ते इन्स्टंट नूडल्स, अगदी झटपट होणारे, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला पारंपरिक पौष्टिक पदार्थ, समजा शेवयांचा उपमा. आता या दोघांमध्ये नक्की काय लपलंय तेच आपल्याला बघायचंय. चला आता जरा खोलात शिरूया. या दोघांच्या पौष्टिक मूल्यांची म्हणजे न्यूट्रिशनची थेट तुलनाच करूया. म्हणजे सगळं काही अगदी आरशासारखं स्पष्ट होईल. बरं, आता हा तक्ता बघा. फरक अगदी स्पष्ट दिसतोय. सुरुवात करूया मुख्य घटकापासून. इन्स्टंट नूडल्समध्ये काय आहे? मैदा. आणि आपल्या घरगुती उपम्यात रवा किंवा गहू. आता बनवण्याची प्रक्रिया, नूडल्सना तळलं जातं, त्यात टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह्स टाकतात. तर उपमा आपण वाफवून किंवा भाजून बनवतो. याचा सरळ परिणाम आपल्या पचनावर होतो. नूडल्स पचायला जड, ज्यामुळे कधीकधी जळजळी होऊ शकते, तर उपमा अगदी हलका फुलका. आणि चवीसाठी काय वापरतात? नूडल्सच्या मसाल्यात असतं भरपूर मीठ, म्हणजे सोडियम आणि MSG असण्याचीही शक्यता असते. याउलट आपल्या उपम्यात असतात हळदीसारखे नैसर्गिक मसाले. केवढा फरक आहे बघा. आता हेच सगळं एका वेगळ्या नजरेतून बघूया. समजा आपलं शरीर एक इंजिन आहे. मग या इंजिनला आपण काय इंधन देतो म्हणजे इनपुट, आणि त्यातून आपल्याला किती ऊर्जा मिळते म्हणजे आउटपुट, ह्या दृष्टिकोनातून विचार करू. हे बघा, गणित अगदी सोपं आहे. इन्स्टंट नूडल्स म्हणजे काय? इनपुट आहे कमी पोषणाचं, म्हणजे शरीराला काही खास मिळत नाही. मग आउटपुट काय मिळणार? अर्थातच कमी ऊर्जा आणि वरून आरोग्याचे धोके. याच्या अगदी उलट घरगुती उपमा, याचं इनपुट काय आहे? भरपूर फायबर आणि पोषक तत्व, आणि मग आउटपुट दिवसभर टिकणारी ऊर्जा आणि पचनही छान. म्हणजेच एक जेवण फक्त पोट भरतं तर दुसरं शरीर घडवतं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. आपल्याला वाटेल की सगळा प्रॉब्लेम त्या नूडल्समध्येच आहे. पण नाही, खरी मेख दुसरीकडेच आहे. या कथेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग तर आता सुरू होणार आहे, आणि तो नूडल्समध्ये नाही तर त्यासोबत येणाऱ्या एका लहानशा गोष्टीत लपलाय. हो, बरोबर ओळखलत. ती गोष्ट म्हणजे ते मसाल्याचं छोटंसं पाकिट. याच मसाल्यामुळे सध्या एक मोठा वाद निर्माण झालाय, आणि हा वाद थेट आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे. झाले काय की काही लॅब टेस्टमध्ये या मसाल्यांमध्ये कीटकनाशकं सापडली. आता गंमत अशी आहे की काही देशांचे नियम म्हणतात की हे प्रमाण सुरक्षित आहे, तर काही देशांचे नियम म्हणतात की हे धोकादायक आहे. आणि याचमुळे सगळा गोंधळ आणि वाद सुरू झालाय. मग नक्की खरं काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडेसे नियम समजून घ्यावे लागतील. चला तर हे सुरक्षेचे नियम काय आहेत ते सोप्या भाषेत बघूया. यात एक महत्त्वाची गोष्ट आहे MRL. याचा अर्थ आहे मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट. आता हे अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत म्हणजे काय तर आपल्या खाण्याच्या पदार्थांमध्ये जास्तीत जास्त किती प्रमाणात कीटकनाशकांचे अंश असले तरी चालतील याची सरकारनं ठरवलेली कायदेशीर मर्यादा. आता बघा गंमत कुठे आहे. याच वर्षी एप्रिल 2024च्या आधीपर्यंत भारतात मसाल्यांसाठीचे हे MRLचे नियम युरोपियन युनियन सारखेच होते, म्हणजे बरेच कडक होते. पण एप्रिल नंतर चित्र बदललं. युरोपियन युनियनची मर्यादा किती आहे तर 0.01 मिलीग्राम प्रति किलो. पण आपल्याकडच्या FSSAIने म्हणजे भारताच्या अन्न सुरक्षा प्राधिकरणाने हीच मर्यादा काही विशिष्ट कीटकनाशकांसाठी वाढवून केली 0.1 मिलीग्राम प्रति किलो. सरळ सरळ हिशोब आहे. ही मर्यादा थेट 10 पटींनी वाढवण्यात आली. विचार करा, 10 पट. हा काही लहानसहान बदल नाहीये. आता साहजिकच प्रश्न पडतो की असं अचानक का केलं? एवढा मोठा बदल करण्यामागे नक्की काय कारणं होती? बरं, FSSAIने काही कारणं दिली आहेत. पहिलं म्हणजे इंडस्ट्रीकडून म्हणजे उद्योगांकडून तशी मागणी होती. दुसरं कारण म्हणजे त्यांच्या मते मसाले आपल्या आहारात खूप कमी प्रमाणात म्हणजे साधारण 0.5% असतात. आणि तिसरं म्हणजे कोडेक्ससारख्या आंतरराष्ट्रीय मानकांशी जुळवून घेण्याचा हा एक प्रयत्न होता. पण यावर दुसरी बाजू पण आहे. युरोपियन युनियनचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते काय म्हणतात की जर एखाद्या गोष्टीच्या सुरक्षिततेबद्दल आपल्याकडे पूर्ण माहिती नसेल, पुरावा नसेल, तर धोका का पत्करायचा?
त्यापेक्षा सगळ्यात कमी मर्यादा ठेवून सावध राहिलेलं केव्हाही चांगलं. म्हणजे बेटर टू बी सेफ दॅन सॉरी. तर मग या सगळ्या नियमांच्या गोंधळात आपण काय करायचं? एक सामान्य ग्राहक म्हणून आपल्या हातात काय आहे? उत्तर सोपं आहे आणि ते आपल्याच स्वयंपाकघरात आहे. चला आता या सगळ्या मोठ्या चर्चांमधून बाहेर येऊ आणि आपल्या हातात काय आहे ते बघू. आणि हे खरंच खूप सोपं आहे. फक्त 4 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं, बाजारातून पावडर आणण्याऐवजी अख्खे मसाले आणा. दुसरं, घरी आणल्यावर ते स्वच्छ पाण्याने धुवा. तिसरं, त्यांना छान उन्हात वाळवा किंवा कढईत थोडंसं भाजून घ्या. आणि चौथं, जेव्हा लागेल तेव्हा गरजेपुरतं घरीच मिक्सरमध्ये दळा. बस. आणि असं केल्याने फायदे काय होतात ते बघा. धुतल्यामुळे वरवरची कीटकनाशकं निघून जातात. भाजल्यामुळे काही कीटकनाशकं उष्णतेनेच नष्ट होतात. सगळ्यात महत्त्वाचं, बाहेरच्या पावडरमध्ये भेसळ असण्याचा जो धोका असतो तो पूर्णपणे टळतो. आणि चव आणि सुगंधाचं तर विचारूच नका. तो इतका ताजा आणि उत्तम मिळतो की विकतची पावडर विसरून जाल. तर मग शेवटी प्रश्न उरतो तो हाच, की आपलं पुढचं जेवण ही फक्त 2 मिनिटांच्या सोयीची निवड असणार आहे की आपल्या आरोग्याबद्दलच्या जागरूकतेची? हा निर्णय आता प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे.